बिलीफ, बिकॉज दॅट टाइम इट वॉज अनव्हॅलिडेटेड, म्हणजे किंवा व्हॅलिडेट केलेला नव्हता खूप वेळेला. पण आता मी दुसऱ्यांदा जेव्हा हिरवा आंबा खाल्ला आणि तरी तो खराब निघाला, तेव्हा माझा जो पहिला बिलीफ आहे, पहिला विचार होता, तो आता बिलीफमध्ये कन्वर्ट झाला. एम आय राईट? तो पहिले फक्त विचार होता, तो एक फील होता की हापूसच चांगला असतो, हा फील होता, हा विचार होता. पण आता हा विचार 2-3दा मी हिरवे आंबे खाल्ले, वेगळ्या रंगाचे आंबे खाल्ले, वेगवेगळ्या शेपचे आंबे खाल्ले, वेगवेगळे दिसणारे आंबे खाल्ले, आणि ते सगळं करून झाल्यानंतर माझ्या सगळ्या ऑब्झर्वेशनमधून मला आता कळलं की नो, हापूससारखी गोडी कोणाची नाही आहे. आणि नाव आय मेड अ स्ट्रॉंग बिलीफ. टेल मी, इज इट इन द बिलीफ सिस्टम, इज इट इन द थॉट, इज इट इन द ऍक्शन? कुठे पाहिजे तुम्हाला सांगा मला. बिलीफ सोडून जेही उत्तर आहे, ज्यांना वाटतंय ते सांगू शकता. तुमचं निग्रह शरयू कुठे ठेवायचा? इथे, इथे का इथे? कुठे ठेवायचा? मला वाटतं थॉट्स मध्ये, राईट. सो आता हा थॉट लेवलवर आहे, पण थॉट बॅक्ड बाय काय आहे? थॉट बॅक्ड बाय बिलीफ आहे. एम आय राईट? आणि बिलीफ कसे बनलेले मी सांगितलं, आईनी सांगितलं हापूस चांगला असतो, पायरी चांगला असतो. बिलीफला खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण मेमरी डिटेल्स विसरून गेलेलो आहे. चिप फॉर्म मध्ये आपल्याकडे बिलीफ आहे, ठीक आहे. काही मेमरी डिटेल्स आहेत आपल्याकडे, पण काही मेमरी डिटेल्स पण नाही आहेत. आता आपण बिलीफ कसा बदलायचा? हाऊ डिफिकल्ट इट इज, इजंट इट? हे डिफिकल्ट आहे? डू यू फील इट्स डिफिकल्ट? येस, इट इज डिफिकल्ट. इट इज नॉट द वर्क ऑफ कॉन्शियस माइंड. हे तुमच्या टू डू लिस्टचं काम नाहीये आणि म्हणून ते जमत नाहीये. आणि हे जे इतक्या रूट लेवलवर जायचं जे काम आहे, ते काम स्पेशलाइज्ड काम आहे. आणि ते स्पेशलाइज्ड काम जे असतं ना, ते सबकॉन्शियस माइंड ह्या लेवलवर काम करावं लागतं. अनकॉन्शियस माइंड ह्या लेवलवर काम करावं लागतं. आणि अनकॉन्शियस माइंड लेवलवर काम करायचं, सबकॉन्शियस माइंड लेवलवर काम करायचं, तर त्यामध्ये एक विशेष पॉवर असावी लागते. म्हणजेच नॉलेज, की हे कसं करायचंय, किंवा त्याच्यासाठी एक वेगळं न्यूरोलॉजिकल सेटअप समजणं गरजेचं असतं. प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा न्यूरोलॉजिकल पॅटर्न्स असतात आणि हिज लाईफ इज ड्रिव्हन बाय हिज न्यूरोलॉजिकल पॅटर्न. अँड दॅट्स व्हॉट आपण म्हणतो, आपण माणूस म्हणजे सवयीचा गुलाम आहे. हे मराठीमध्ये म्हण आहे. मराठीमध्ये तर म्हणी भरपूरच आहेत, सगळं ज्ञान म्हणीमध्येच आहे. तर माणूस सवयीचा गुलाम आहे. मग जर गुलामाला राजा बनवायचा असेल तर सवय बदलावी लागेल, आणि सवय बदलायची असेल तर बिलीफ सिस्टमवर काम करावं लागेल. आणि बिलीफ सिस्टमवर काम करायचं असेल तर सबकॉन्शियस अनकॉन्शियस माइंडवर काम करावं लागेल. कॉन्शियस लेवलवर कितीही दगड फोडले तरी ते होणार नाहीये, कारण आपण ज्या सराउंडिंग मध्ये वाढलेलो आहेत, आपण ज्या इकोसिस्टम मध्ये वाढलेलो आहेत, आपले जे समाज स्वतःचे लिमिटिंग बिलीफ्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, खूप साऱ्या गोष्टी, फिअर, अननोन फिअर्स, नोन फिअर्स, मनातल्या निराशा, ह्या सगळ्या नकारात्मक विचारसरणी, हे सगळे ते बॅगेज आहे. आणि हे जे बॅगेज आपल्याला काढून टाकायचंय, तर वी हॅव टू वर्क ऑन द सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड, अँड दॅट व्हॉट mastering mind, or I do that work where we work on the subconscious and unconscious level, जिथून ते जे बिलीफ सिस्टम आहे त्याची न्यूरोलॉजिकल चेंजेस करून तुमच्या थॉट मध्ये बदल येतो. मग थॉट मध्ये बदल आला की ऍक्शन मध्ये बदल येतो.